हॅलो नमस्ते. जर का तुमच्या मुलांच्या टिफिनला तुम्हाला काही सुचत नसेल आणि त्यातल्या त्याच वेळही कमी असेल तर नक्कीच ही रेसिपी ट्राय करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. तर मी इथे एक कणकेचा गोळा घेतलेला आहे. ते मळून मी एक बारीक पोळी लाटून घेतलेली आणि त्याचबरोबर मी मॅगी मसाला, कस्तुरी मेथी, लाल मिरची पावडर, धना पावडर, हळद आणि स्वादानुसार मीठ घेतलेलं आहे. तुम्हाला जे ॲड करायचे असतील मसाले तुम्ही अजून करू शकता. आणि तेल लावून मी स्प्रेड करून घेतलेलं. कोथिंबीर टाकून घेतलेली, थोडंसं पीठ टाकून घेतलं जेणेकरून त्याला लेयर्स छान प्रकारे सुटतील असं म्हणून. आणि अशा प्रकारे काप करून घेतलं आहे आणि असं गोल 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 करून घ्यायचं आहे आणि हलक्या हाताने गोल गोळा करून असं प्रेस करून हलक्या हाताने लाटायचं आहे जेणेकरून त्याला लेयर्स छान प्रकारे येतील. लच्छा पराठा म्हणू शकतो आपण याला. तर असं मस्त छान प्रकारे लाटून घ्यायचं आहे, हलक्या हाताने लाटायचं आहे आणि त्याला मस्त शेकून घ्यायचं आहे गॅसवर. आणि शेकता शेकता तुम्ही तेल लावू शकता किंवा तूप लावू शकता. इतका छान बनतो आणि खूप टेस्टी आणि